नाशिक समाज कल्याण कार्यालय समोर धरणी आंदोलनाला सुरुवात। विनोद भोसले यांच्या नेतृत्वाखाली बहुजन क्रांती सेनेचे आंदोलन। बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले आणि आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण कार्यालयाजवळ धरणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या आंदोलनाचा हा पहिला दिवस असून बहुजन, दलित, आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन राबवण्यात येत आहे। विनोद भाऊ भोसले यांनी थेट रिंगणात उतरून शासनाच्या धोरणाविरोधात आवाज उठवला आहे। या आंदोलनास दलित आदिवासी क्रांती दलाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष चंद्रकांतजी माळी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। त्यांनी बहुजन क्रांती सेना व आई संघटनेच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून हा लढा शेवटपर्यंत चालवण्यात येईल असा निर्धार व्यक्त केला आहे। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी। आज समाज कल्याण विभाग नाशिक या ठिकाणी बहुजन क्रांती सेना तसेच आई संघटनेच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि धरणे आंदोलन समाज कल्याणमध्ये जो दलित पीडितांना जो निधी दिला जातो, हा निधी या ठिकाणचे काही अधिकारी हा पीडितांपर्यंत पोहोचवला जात नाही, पीडितांवरती अन्याय केला जातो। त्याचबरोबर जे शाळकरी मुलं असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, यांच्या वेळेवरती शिष्यवृत्त्या दिल्या जात नाही। आणि समाज कल्याण म्हटल्यानंतर समाज कल्याणच्या निधीवरती ज्या इतर मंत्र्यांचा म्हणजे इतर कुत्र्यांचा डोळा आहे, हा डोळा काढण्यासाठी आणि ह्या प्रशासनाच्या या सरकारच्या बोकांडी बसण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आमचं मागणी फक्त एकच आहे, दलित समाजाच्या कुठल्याही निधीला या हरामखोरांनी, या ठिकाणच्या हरामखोरांनी, या मंत्री महोदयांनी जर हात लावला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही यांना महाराष्ट्रामध्ये फडकूही देणार नाही, अशा प्रकारचा इशारा देखील या महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना, त्या कुत्र्यांना आम्ही आवाहन करतो। आमच्या निधीला म्हणजे आमच्या अस्मितेला तुम्ही जर हात लावत असाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही संविधानिक पद्धतीनं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये उत्तर दिला जाईल। आमच्या मागण्या फक्त एकच आहे, आमच्या सामाजिक न्याय या हिशोबाने आमच्या निधीला किंवा आमच्या सामाजिक भावनेला जो कोणी ठेस पोचवत असेल आणि याची विटंबना करत असेल तर त्याला त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिला जाईल, असं या ठिकाणी नमूद करतो। जय भीम, जय संविधान।